श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे अमावस्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अमावस्येला काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही आपण आपल्या घरामध्ये आणू नयेत. जर आपण अशा गोष्टींची खरेदी करून किंवा मग या गोष्टी जर आपण घरामध्ये आणत असाल तर यावेळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही, आल्या पावलीच माघारी जाते. तर अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या आणल्याने घरामध्ये गरिबी, दारिद्र्य आणि रोगराई येते? चला तर त्या गोष्टी बघूयात. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पितरांची पूजा, स्नानदान केल्याने भोलेनाथ, पूर्वज आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथीचं विशेष महत्त्व आहे. तर आज 10 मार्च 2024 रोजी येणारी माघी अमावस्या असून अमावस्येची रात्र ही तांत्रिक क्रिया करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. अनेकदा आपली आजी किंवा मग घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती आपल्याला सांगतात की आज कोणतेही शुभकाम करू नको. अमावस्या आली की बरेच जण घाबरत असतात. अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते. एवढंच नाही तर हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी काही वस्तू आणण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे. अमावस्येच्या दिवशी अशा वस्तू घरी आणल्याने लक्ष्मी नाराज होते. या घरात गरिबी आणि दारिद्र्य, रोगराई येते. माघ अमावस्या ही 9 मार्च म्हणजे कालच 6:18 सुरू झालेली आहे. तर आज 2:30 समाप्त होणार आहे. अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येणार नाही. अमावस्येला काही कामे करण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे. ही कामे केल्याने घरामध्ये दारिद्र्य येते, त्यामुळे ही कामे टाळली पाहिजेत. पहिली गोष्ट आहे, अमावस्येच्या दिवशी नवीन झाडू किंवा मग केरसुणी चुकूनही आणू नये. अमावस्येच्या दिवशी नवीन केरसुणी खरेदी केली तर माता लक्ष्मी नाराज होते आणि तिचा नकारात्मक परिणाम आपल्यावरती होतो. घरात गरिबी आणि दारिद्र्य येते. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अमावस्येचा संबंध थेट पितरांशी असतो. त्यामुळे अमावस्येला शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजेचे साहित्य घरामध्ये आणू नये. असं जर केलं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जा येते आणि शुभ कार्यामध्ये विघ्ने येतात. कारण पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठीच आपण वापरत असतो. तिसरी गोष्ट आहे, अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही प्राचीन काळापासून केली जाते. त्यामुळे या दिवशी मांस, मद्य असे पदार्थ घरी चुकूनही आणू नयेत. अशा गोष्टी आणणे किंवा मग सेवन करणे अत्यंत अशुभ मानलं जातं. आरोग्याच्या दृष्टीनेच नाही तर अध्यात्माच्या दृष्टीने देखील ते अशुभ मानलं जातं. यामुळे देवी देवता आपल्यावरती नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचं पुण्य मिळत नाही, आपल्या माथी पापच येतं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, अमावस्येच्या दिवशी श्राद्धविधी केले जातात. अमावस्येचा संबंध हा थेट पितरांशी आहे. अमावस्येचा दिवस हा चंद्र संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी वातावरणामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्तीत जास्त होत असतो. अमावस्येच्या दिवशी धनधान्य खरेदी करू नये. धनधान्याचा संबंध थेट लक्ष्मी देवीशी संबंध आहे. अमावस्येला धान्य खरेदी केल्याने थेट आपल्याला पितृदोष लागतो. अमावस्येच्या दिवशी धान्य घरात आल्याने त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. ते धान्य पितरांना समर्पित असतं. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी काही कामं करण्यापासून सुद्धा आपण वाचलं पाहिजे किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या वर्ज्य ठेवल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येच्या रात्री आपण एखाद्या सुनसान जागेवरती जाऊ नये. कारण अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त सक्रिय असतो. यामुळे आपल्याला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. अमावस्येच्या रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं. अमावस्येला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यावं. त्याचबरोबर अमावस्येच्या संध्याकाळी किंवा मग रात्री घरामध्ये क्लेश करू नये, वाद घालू नये. यामुळे आपले पितर देवतांची कृपा लाभत नाही आणि अमावस्येला पितरांची पूजा नक्की करावी. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी गरिबांचा अपमान करू नये. गरिबांचा अपमान करणाऱ्यांना शनिदेवांचा त्रास होतो. गरिबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव पडत असतो. त्याचबरोबर काल सर्पदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी या दिवशी अन्नदान करावे. याच्यामुळे काल सर्पदोष आणि पितृदोष दूर होण्यासाठी खूप चांगला फायदा होतो.
मग तुम्ही अन्नदान हे गरीब गरजू व्यक्तींना करू शकता किंवा मग ब्राह्मणांना सुद्धा या दिवशी अन्नदान करू शकता। आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।